मयुरी आनंद सोसायटीमध्ये आज खाऊ गल्लीचा कार्यक्रम आहे आणि खूप साऱ्या लोकांनी या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत। आता इथं गाण्यामुळे काही आवाज एवढा विशेष येत नसेल तर मी व्हॉइस ओव्हर देऊन आणि शूटिंग तुम्हाला करणार आहे। सर्वात पहिला स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे। इथे दरेकर ताईंनी ओली भेळ, सुकी भेळ, भेळीचा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे। इथे पुढे गेल्यानंतर आपण पाहत आहोत या ठिकाणी पाववडा, अकोल्याचा सुप्रसिद्ध पाववडा शेळके फॅमिलीने या ठिकाणी बनवलेला आहे। पाववडा, वडापाव नव्हे तर पाववडा, अशा पद्धतीने पाव तळला जातो आणि त्याच्यासोबत ही चटणी त्यांनी तयार केलेली आहे। अकोल्याचा हा सुप्रसिद्ध पाववडा। तसेच पुढे जाऊन आता आपण दुसरा पदार्थ पाहणार आहोत, ते म्हणजे दाबेली, कच्ची दाबेली या ठिकाणी ह्या फॅमिलीने बनवलेले आहे। एक नाही, दोन नाही, तर अनेक पदार्थ आपल्याला या खाऊ गल्लीच्या स्टॉलमध्ये पाहायला मिळत आहेत। तर या ठिकाणी पवारताईंनी सुद्धा आप्पे बनवलेले आहेत। तर आप्पे सुद्धा खूप छान टेस्ट होते आप्यांची। आणि पुढे इथे सरिताताईंनी मसाला पाव ही त्यांचं पदार्थ स्टॉलवरती लावलेला आहे। तर पुढे त्यांच्याच मुलाने पॉपकॉर्न बनवलेले आहेत। तर पॉपकॉर्नसुद्धा 10 रुपयाला पॉपकॉर्न अशा पद्धतीने त्यांनी ठेवलं आहे। इथे तांदळाची खीरसुद्धा बनवलेली आहे या ताईंनी। असे अनेक स्टॉल या ठिकाणी लागत आहेत। तर पुढे जाऊन मिसळ, साताऱ्याची स्पेशल मिसळ पवारताईंनी बनवलेली आहे। तर अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा खूप छान स्टॉल लावलेला आहे। एक नाही, दोन नाही, अनेक पदार्थांचे स्टॉल आहेत। पुढे या ठिकाणी पाणीपुरीचा स्टॉल आहे। पुढे जाऊन पाणीपुरी स्वीट तिखट दोन्ही पण आहे। इथे ब्रेड पकोडा आहे, ब्रेड पकोडा यांनी बनवलेला आहे। इथे लबडेताईंनी मस्त व्हेज पुलाव बनवला आहे, अगदी संपत आलेला आहे त्यांचा पुलाव। तर व्हेज पुलावसुद्धा त्यांनी बनवला आहे आणि मस्त गरमागरम सगळ्यांना सर्व करायचं काम चाललेलं आहे। या ठिकाणी शुभांगीचे सुद्धा सँडविच मस्त बनवलेले आहेत। तिनं सँडविच खूप छान बनवले, सँडविचची टेस्ट आम्ही घेतली। या ठिकाणी विहानचं इडली आणि चटणी असं त्यांनी ठेवलेलं आहे पदार्थ। तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता या ठिकाणी मोरेताईंचा सुद्धा पाणीपुरीचा स्टॉल आहे, तिखट पाणीपुरीचा स्टॉल, सुदामा पाणीपुरी हा त्यांचा ब्रँड आहे। तर त्यांनी सुदामा पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे। इकडे सीमाताईंनी मोदक त्यांचे संपले होते, तर त्यांनी उकडीचे मोदक ही ठेवली होती रेसिपी। आणि इकडे या भाभींनी चाटपुरी अशा पद्धतीने हे पदार्थ ठेवले होते। तर अशा गर्दी झालेली आहे। तर इथलं आमच्या या बच्चे कंपनीने खूप सारा एन्जॉय केलेला आहे आणि खूप सारे पदार्थ त्यांनी खाल्लेले आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये आता पाहतो। आमच्या सोसायटीमध्ये खाऊ गल्लीचे ह्या स्टॉलची गर्दी तुम्ही पाहू शकता। आणि हे स्टॉल संपल्यानंतर आता या ठिकाणी डान्सचा आनंद घेत आहेत माझ्या मैत्रिणी। मस्त झिंगाट गाण्यावरती सर्वांनी डान्स केला, सगळेजण एन्जॉय करत होते खूप, आणि खूप मज्जा आली आमच्या या खाऊ गल्लीच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये। तर असे कार्यक्रम गणपतीमध्ये आमच्याकडे होतच राहतात। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सायकल